आणि आता बातमी आपण बघणार आहोत। एकीकडे रस्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये वादावादी होतांची अनेक उदाहरणं सध्या आपण बघत आलोय, पण दुसरीकडे उस्मानाबादमधल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी रस्त्याच्या वादावर तोडगा तर काढलाच आणि लोकवर्गणीतून तब्बल 20 रस्ते तयारही केलेत। लॉकडाऊनमधल्या वेळेचा चांगला उपयोग करत ग्रामस्थांनी रस्त्यांची निर्मिती कशी केली आहे हे सांगणारा उस्मानाबाद शेतकऱ्यांच्या रस्त्याचा पॅटर्न कसा आहे, एक रिपोर्ट बघूयात। शेतातून जाणारा हा रस्ता सकारात्मक विचारांची साक्ष देतोय। आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर हा रस्ता तयार झालाय सकारात्मक विचारातून। उस्मानाबाद चांगला आहे आणि पाण्याला वाट काढून आम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांनी विचार केला, लोकवर्गणीतून आपण हा रस्ता करू आणि आम्ही एक सरासरी 10-10 हजार रुपये गोळा करून हा रस्ता केलेला आहे स्वतःच्या वर्गणीतून। कुठलंही आम्हाला कुणाचं सहकार्य नसताना आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून हा रस्ता केला आहे। जवळजवळ 2.5-3 किलोमीटरचा हा रस्ता केलेला आहे। गाव करील ते राव काय करील ही म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे। हीच म्हण उस्मानाबाद जिल्ह्यातील सारोळा गावातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात उतरवली आहे। सकारात्मक विचार ठेवून काम केल्यास कोणतंही काम कठीण नाही हेच या शेतकऱ्यांनी दाखवून दिलंय। आता या 5 गावांचा आदर्श राज्यातील इतर गावांनी घ्यावा आणि सारोळ रस्ते पॅटर्न राबवला जावा एवढीच अपेक्षा। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय, पण आपल्या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला देखील तुम्ही भेट देऊ शकता। आणि एक महत्त्वाचं आवाहन मास्क वापराबद्दलचं, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्क वापरा, सुरक्षित राहा। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।